Students, today we are discussing about a problem upon using nodal analysis. Calculate the V1 at the central node in the circuit shown. हे आपल्याला सर्किट दिलेलं आहे आणि हा नोड आहे V1. तर आपल्याला यातलं व्होल्टेज फाइंड आउट करायचं. ठीक आहे. तुम्हाला माहिती आपण नोडल ॲनालिसिसमध्ये आपण KCL म्हणजेच क्रिचॉप्स करंट लॉ यूज करतो. क्रिचॉप्स करंट लॉ माहिती तुम्हाला. KCL म्हणजेच काय असणार आहे, इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोईंग करंट. त्या प्रॉब्लेममध्ये बघा I1, I2 आणि I3 हे करंट दिलेले आहेत. हे कसे आहेत, टोटल आउटगोईंग करंट आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय घेतलं आपण इथं, I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. ओम्स लॉ माहिती आहे आपल्याला, V इज इक्वल्स टू IR. ठीक आहे. म्हणजेच काय असणार आहे, आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचं आहे, I इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय R. ठीक आहे. ॲज पर ओम्स लॉ. आता बघा किती ब्रँच आहे तिथं, 1, 2 आणि 3. आपल्याला I1ची व्हॅल्यू, I2ची व्हॅल्यू आणि I3ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे. बघा काय लिहिलं आपण, करंट थ्रू ब्रँच I1 इज इक्वल्स टू काय असणार आहे, V डिवायडेड बाय R. I1 इज इक्वल्स टू व्होल्टेज ॲट V1 काय असणार आहे, V1 मायनस हे व्होल्टेज आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे काय करणार आहे आपण, V1 मायनस हे 10 वोल्ट जो सोर्स आहे आपला तो आपण मायनस करणार आहे. काय म्हणणार, V डिवायडेड बाय R. तर काय म्हणणार, V1 मायनस 10 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. आरची व्हॅल्यू किती आहे, 100. ठीक आहे. I2 साठी तसंच काय असणार आहे, V1 जो आहे तो काय असणार आहे, व्होल्टेज 0. त्याच्यामुळे करणार आपण V1 मायनस 0 डिवायडेड बाय 100. रेजिस्टर किती आहे, 100 ओमचा रेजिस्टर आहे. त्याच्यामुळे काय घेतलं आपण, V1 डिवायडेड बाय 100. तसंच I3 साठी काय असणार आहे, I3 साठी ही तर I3 आहे. ठीक आहे. तर V1 मायनस 5 वोल्ट डिवायडेड बाय 200 वोल्ट. I3 इज इक्वल्स टू V1 मायनस 5 डिवायडेड बाय 200. ठीक आहे. तर बघा आपण काय करणार आहे, अप्लाय KCL ॲट नोड V1, ऑल करंट्स आर आउटगोईंग. सो काय असणार आहे, I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल्स टू 0. I1ची व्हॅल्यू काढली आपण, V1 मायनस 10 डिवायडेड बाय 100 प्लस V1 डिवायडेड बाय 100. I2ची व्हॅल्यू आणि I3ची व्हॅल्यू काय, V1 मायनस 5 डिवायडेड बाय 200 इज इक्वल टू 0. हे सिम्प्लिफाय करू आपण. डिनॉमिनेटर काय करणार आहे, सेम. डिनॉमिनेटर सेम केला तर आपल्या न्युमिरेटरची काय करणार आहे, आपण ॲडिशन करणार आहे. आता आपल्याला किती आणायचं आहे, डिनॉमिनेटर 200. तर ह्याला आपण काय करणार आहे, 2 मल्टिप्लाय करणार आहे आणि डिवाइड करणार आहे. काय करणार, 2V1 मायनस 10 डिवायडेड बाय 200 प्लस 2V1 डिवायडेड बाय 200. ठीक आहे. V1 मायनस 5 डिवायडेड बाय 200, इथं डिनॉमिनेटर पहिलंच आहे त्याच्यामुळे आपण याला मल्टिप्लाय करणार नाही. ठीक आहे. हे झालं आपलं डिनॉमिनेटर सेम. डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर आपण काय करणार आहे, न्युमिरेटरची ॲडिशन करणार आहे. ॲडिशन केली आपण, 2V1 मायनस 20 प्लस 2V1 प्लस V1 मायनस 5 डिवायडेड बाय 200 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. ते बघा 2V1 प्लस 2V1 4V1 प्लस V1 इज इक्वल्स टू 5V1 मायनस 20 मायनस 5 मायनस 25 डिवायडेड बाय 200. हे 200 इकडे जाऊन काय होणार, 0 मल्टिप्लाय 0 होईल. 5V1 मायनस 25 इज इक्वल्स टू 0. 5V1 इज इक्वल्स टू मायनस 25 इकडे काय होईल, प्लस 25 होईल. V1 इज इक्वल्स टू हे 5 काय होईल, इथं जाऊन डिवाइड होईल. तर V1ची आपल्याला व्हॅल्यू काय भेटेल, V1 इज इक्वल्स टू 5 वोल्ट. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. कसं, युजिंग नोडल ॲनालिसिस. काय करतो आपण, KCL यूज करून V1 किंवा V2 जे आपण नोड असतील त्याची आपण व्हॅल्यू काढतो. ठीक आहे. थँक्यू.